नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं घरगुती स्वाद या चॅनलमध्ये। आज पाहणार आहोत आपण नवीन रेसिपी खारं वांग। चला तर मग साहित्य काय काय घेतलं आहे ते आपण पाहूया। इथे घेतलेले आहेत मी 5 ते 6 गावरान वांगी। इथे घेतलेला आहे मी अर्धी वाटी शेंगदाणे। इथे घेतलेला आहे 2 चमचे नमक। इथे घेतलेला आहे मी अर्धा चमच गावरान लाल तिखट। इथे घेतलेला आहे मी तीळ, खोबरं, जिरं आणि सब्जी मसाला घेतला एव्हरेस्टचा अर्धा चमचा हळद। इथे घेतलेला आहे मी 2-3 काळी मिरी आणि 2-3 लवंगा घेतलेल्या आहेत। याने स्वाद आपल्या भाजीला छान येणार आहे, फ्लेवर। इथे घेतलेले आहेत मी 4-5 हिरव्या मिरच्या। इथे घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा कट करून घेतलेला आहे पातळ। इथे घेतलेला मी अर्धा इंच आलं। इथे घेतलेला आहे मी लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आणि इथे घेतलेला आहे मी कोथिंबीर देठासहित कापून घेतलेले आहे स्वच्छ धुवून। चला मंडळी, आपण वांगी कट करून घेऊया। त्याच्यासाठी मी वांगी कट करून लगेच पाण्यात टाकणार आहे, कारण आपली वांगी काळी पडू नयेत म्हणून। आणि त्याच्यामध्ये मी टाकणार आहे याच्यातलं अर्धा चमचा मीठ। चला मंडळी, आपली वांगी आपण बघून अशी आळी वगैरे आहे का बघून कट करून घेऊया छान अशी। हे पहा, असा देठ इथनं एवढा कट करून घ्यायचा। आणि काही लोक हे काढून टाकतात, पण मी काढणार नाही। आमच्या इथे याला फार महत्त्व देतात, खायला चविष्ट लागतं हे देठ, म्हणून मी एवढंच काढून घेणार आहे असं। हे पहा, आणि मी याच्यामध्ये असं उघडून बघणार आहे आळी वगैरे आहे का याच्यात किडकं। हे पहा, मी असं स्वच्छ बघून घेतलेलं आहे। इथून मधून असे काप देऊया वांग्याला असं। हे पहा, असा जास्त मोठा पण द्यायचा नाही, असे इकडून एक आणि इकडून एक असा काप द्यायचा नाही, असं आतमध्ये पाहायचं काही आळी वगैरे आहे का। हे पहा, मी अशा प्रकारे सर्व वांगी कट करून इथं पाण्यात टाकणार आहे। हे पहा मंडळी, मी सर्व अशी वांगी कट करून मिठाच्या पाण्यामध्ये बुडवलेले आहेत। चला आता आपण याच्यासाठी वाटण काय काय लागतं ते पाहूया। चला आपण आता कढईमध्ये तेल टाकूया आणि आपण काय काय जिन्नस घेतले आहेत ते भाजून घेऊया। हे पहा, मी याच्यात टाकते खोबरं। हे पहा मंडळी, आपलं खोबरं छान असं सोनेरी रंगावर परतलेलं आहे। आता आपण काढून घेऊया, जास्त काळं पण करण्याची जरूरत नाही, असं मीडियममध्ये आपण आता काढून घेऊया। मी गॅस लो करणार आहे। मी आता हे खडे मसाले टाकून भाजून घेते। मी तीळ आणि जिरे भाजून काढून घेतलेले आहेत। आता याच्यात टाकूया कांदा। हे पहा मंडळी, आपला कांदा छान भाजलेला आहे। आता आपण याच्यात टाकूया हिरव्या मिरच्या, अद्रक, लसूण। हे 2 मिनिटं आपण परतून घेऊया। आता आपलं हे सर्व साहित्य छान परतलेलं आहे, त्याच्यात टाकूया कोथिंबीर। हे पहा, 1 मिनिट मी सर्व परतून घेतलेलं आहे आणि आपण आता गॅस बंद करूया। आता मी हे सर्व ताटामध्ये काढून घेत आहे। आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं त्याच्यामध्ये मी हे काढून घेत आहे। आणि हे थंड झाल्यावर आपण अशी छान अशी याची पेस्ट बनवणार आहे। थोडं जाडसरच ठेवायचं, जास्त पातळ नाही करायचं, पाणी टाकायचं नाही जास्ती, असं ओबडधोबड असं बारीकसं वाटून घ्यायचं ह्याला। पहा मंडळी, मिक्सरच्या भांड्यामध्ये मी अगोदर शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत, असे जाडसर करून घ्यायचे असे। आणि नंतर मग मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे। हे बघा, थोडंसंच पाणी टाकलेलं मी 1 चमचाभर, आणि इथे हे मी असं जाडसर वाटून घेतलेलं आहे। चला आता मी गॅसवरती कढई, जी आपण मसाला भाजून घेतली होती तीच कढई ठेवून दिलेली आहे। आता याच्यात टाकूया एक अर्धी पळी तेल। आता आपण याच्यामध्ये वांगी छान असे तेलामध्ये थोडी
फ्राय करून घेऊया. हे पहा आपलं छान तेल गरम झालेलं आहे. आता आपण याच्यात वांगे फ्राय करून घेऊया. हे पहा मंडळी, आपली छान वांग्याचे फ्राय झालेले आहे. आपण याच्यावर 2 ते 3 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया आणि गॅस मिडियम करूया. हे पहा मंडळी, आपली 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आता आपण हे उघडून चेक करूया आपली वांगी नरम झाले आहेत का ते. हे पहा आपले वांगे असे छान मऊ झालेले आहेत. आता आपण हे काढून घेऊया. चला मंडळी, आपण वांगी फ्राय केलेलं थोडंसं तेल आहे याच्यामध्ये. आता आपण अजून थोडं अर्धी पळी याच्यात तेल टाकूया. चला, आपलं तेल छान गरम झालेलं आहे. याच्यात टाकूया आपण वाटून घेतलेला मसाला. गॅस मिडियम करायचा, नाहीतर आपण याच्यामध्ये पाणी टाकलेलं असतं ते अंगावर उडण्याची शक्यता असते, म्हणून गॅस मिडियम केलेला आहे मी. हे पहा, छान असा मसाला तेलामध्ये पसरवून घ्यायचा. हे पहा मंडळी, आपला मसाला छान परतलेला आहे. आता आपण याच्यात टाकूया जे काही मसाले घेतले आहेत ते टाकूया. हळद, सब्जी मसाला, थोडासा चिमूटभर हिंग, आपण जे नमक घेतलं होतं ते टाकूया. आपण वांग्याच्या अगोदर पाण्यामध्ये पण नमक टाकलेलं आहे, त्यामुळे थोडं नमक जपूनच टाकायचं बघून. याच्यात टाकूया मिरची पावडर, याच्यात टाकूया शेंगदाण्याचं कूट, हे पहा आपला मसाला सर्व एकजीव झालेला आहे. याच्यामध्ये आता जे मी मिक्सरच्या भांड्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे ते टाकत आहे. तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेऊया आपण. आता मी याच्यावरती 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे. चांगला तेल सुटेपर्यंत याला कमी आचेवरती राहू देऊया. हे पहा मंडळी, आपली 5 मिनिटं झालेली आहेत. आपण काढून पाहूया. हे बघा, आपल्या मसाल्याला सर्व तेल सुटलं आहे. हे पहा, आपला मसाला छान परतलेला आहे. आता आपण याच्यात टाकूया वांगी टाकून सर्व याच्यामध्ये मिक्स करूया मसाल्यामध्ये. याच्यात सर्व मसाला असा आतमध्ये गेला पाहिजे. असे पूर्ण वांगी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. हे पहा, आता मी याच्यावरती 2 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार आहे. मग आपण याच्यामध्ये मी जे गरम पाणी केलं आहे इकडल्या साईडला ते ओतणार आहे. हे पहा मंडळी, 2 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊया. थंड पाणी टाकायचं नाही, कारण गरम पाण्याने छान अशी तर्री येते. आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला रस्सा कसा दाट पातळसर पाहिजे तसं याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया. आणि याच्यामध्ये सर्व असं मिक्स करून घेऊया.
हे पहा, मी अजून थोडंसं पाणी ओतणार आहे याच्यामध्ये. असं जसं आपल्याला थिकनेस पाहिजे तसं याच्यामध्ये पाणी ओतायचं. आता मीडियम गॅस करून मी 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया. हे पहा मंडळी, आपली 5 ते 7 मिनिटे झालेले आहेत. आपण आता रस्स्याला तर्री आले का आणि वांगी शिजले आहेत का ते पाहूया. हे पहा मंडळी, काय छान तर्री आली आहे आपल्या वांग्याला. आणि वांगी पण अशी शिजली आहेत. आमच्या घरी जास्त अशी शिजलेली वांगी आवडत नाहीत, अशी मीडियममध्येच आवडतात. त्यामुळे मी जास्त वांगी शिजवणार नाही आहे. आणि तुम्हीही एकदा अशी खारी वांगी करूनच पहा. सगळेच नाव काढतील तुमचे, काय वा छान भाजी बनवली आहे म्हणून. अशी वांग्याची भाजी आपली भन्नाट अशी बनलेली आहे. चला आपण आता गॅस बंद करूया आणि वांग्याची भाजी सर्व करूया. पहा मंडळी, आपली खारी वांगी छान अशी रेडी झालेली आहेत खाण्यासाठी. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर घरगुती स्वाद या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट द्यायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.